ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली किचनमध्ये आता सगळा स्वयंपाक करत असते, पण त्याच वेळेला मात्र तिच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात की आज काय काय झालं. म्हणजेच आज जे काही अस्मिताने गोंधळ घातला होता, तिला लाडू हवे होते आणि तो सगळा प्रसंग आता सायलीच्या डोळ्यासमोर येतो आणि म्हणूनच सायली जी आहे त्या गोष्टीचा विचार करत असते. सोबतच ना तिला प्रताप यांचं बोलणं सुद्धा आठवतं. म्हणजे प्रताप तिला कसे घालून पाडून बोलले होते आणि त्यामुळे तिला किती त्रास झाला होता हे सुद्धा तिच्या लक्षात येतं. दुसरीकडे प्रताप आता अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, आता पुरे झालं, आता नाही जमणार हे सगळं, प्लीज काही झालं तरी थांबवा हे सगळं, मला जमणार नाही. तर अर्जुन म्हणतो की बाबा थांबा ना, असं काय करताय, असं करू नका, आपण आहे ना सगळं काही व्यवस्थित मॅनेज करूया, तुम्ही काळजीच करू नका. आणि असं बोलून तो आता पापांना ट्रिक समजावून सांगत असतो. आणि आपण जे काही करतोय ना ते सगळं काही चांगल्यासाठी करतोय ना, मग का विचार करताय तुम्ही या सगळ्याचा. अर्जुन म्हणतो की अहो तुम्हाला कळतंय ना आपण काय प्लॅनिंग केलं आहे, मग ते वर्क नको का व्हायला. दुसरीकडे प्रतिमा सायलीला समजावत असते आणि सायलीला म्हणत असते जे काही चाललं आहे ते मला कळते, त्यामुळे तू खरं तर खूप जास्त डिस्टर्ब आहेस ना, पण नको ग काळजी करू, सगळं काही ठीक होईल ग, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा हे सगळं काही ती म्हणते ना तेव्हा मात्र आता सायली म्हणते की माझ्याकडनं काहीतरी चुका होत आहेत हे मला कळते. म्हणजेच बघा ना, अस्मिताताईंनी मला लाडू बनवायला सांगितले पण मी ते केलेच नाही, याचा अर्थ माझ्याच काहीतरी चुका होत आहेत ना, मला ना खरंच काय कळत नाही आहे, काहीतरी करावं लागेल. अस्मिताचा राग किती आहे आणि त्यासोबत बाबासुद्धा आज मला खूप काही बोलली. म्हणजे तुला प्रताप बोलला याचा त्रास होतोय का, नको का काळजी करू, सगळं काही ठीक होईल. दुसरीकडे मात्र आता प्रताप यांना सुद्धा वाईट वाटत असतं, कारण ते सायलीशी आता असे कधीच वागलेले नसतात जे आता वागत असतात. आणि एकतर सायलीला ज्या वेळेला आपल्या आधाराची गरज आहे त्याच वेळेला आपण सायलीसोबत असं वागतोय. कारण मधुभाऊंना आताच एवढा मोठा त्रास झाला होता, मधुभाऊ एवढ्या मोठ्या संकटात आहेत, तेव्हा सायली किती हतबल झाली होती, किती त्रासात होती, त्यातून कशी तरी ती आता बाहेर निघते. आणि आपण हे सगळं काय करतोय तिच्या बाबतीत. नाही, आपण काही झालं ना तरी वाचवायला हवं तिला ना सारखं हे म्हणून तिला त्रास द्यायला नको ना. मला ना तिला त्रास द्यायला ना बिलकुल आवडत नाही, मला कळतच नाही की मी काय करू, नको वाटतंय मला हे सगळं, प्लीज रे थांबवा हे सगळं, मला नको आहे हे सगळं. सायली किती चांगली आणि आपण तिच्यावर इतका मोठा अन्याय करतोय, हे कितपत योग्य आहे, हे सगळं काही चुकीचं आहे, मला ना काही झालं तरी हे नाही जमणार, असं देखील आता तिकडे असणारे प्रताप म्हणत असतात. तर दुसरीकडे आता सायलीला सुद्धा या सगळ्याचा त्रास होत असतो. सायली म्हणत असते की मला ना जास्त नफले ना बाबांचं वाटते, कारण बाबा ना अशा सुरात माझ्याशी कधीच बोलले नव्हते जसे आज बोललेले आहेत, म्हणूनच ना माझा जीव नुसता वरखाली होतोय. म्हणजे बाबांचं वागणं हे बदललं आहे, सोबत अस्मिताताईंचं सुद्धा. आणि अचानक त्या अशा कशा वागायला लागल्या त्यावर आता इथे असणाऱ्या प्रतिमा त्या असतात ना त्या समजावतात आणि म्हणतात की तुला तर माहिती आहे ना त्या अस्मिताचं कधी धड असतं का, कधीच धड नसतं, सगळं काही उलटच असतं. आणि अप्रतापचं अगं मला आपला थोडं तुझं वाईट वाटेलच ना, कारण काही झालं तरी त्याची मुलगी आहे ती, आणि जर मुलगीला त्रास झाला आणि ती सुद्धा प्रेग्नंट असताना तर त्याला सुद्धा वाईट वाटणारच ना, तसंच काहीसं झालंय. अगं नको काळजी करू, सगळं काही नीट होईल, मला माहिती आहे ना, असं देखील आता ज्या प्रतिमा हत्या असतात ना त्या समजावत असतात. दुसरीकडे प्रताप यांना अर्जुन समजावत असतो. अर्जुन प्रताप यांना म्हणतो की बाबा मला कळतंय हो, तुमच्या डोळ्यात पाणी येते, तिच्या डोळ्यात पाणी बघून, पण आपण तरी काय करणार हो, आपल्याला हे सगळं करावंच लागणार ना, कारण आपण जे काही करतोय ते चांगल्यासाठी करतोय, या सगळ्यामुळे आपलेच घर कुटुंब एकत्र येणार आहे, यासाठी आपण हे सगळे काही प्रयत्न करतोय, मग आपण इतक्यात हार मानली तर कसं चालेल हो. म्हणून मला असं वाटते की जे काही आपण करतोय ना ते सगळं काही कंटिन्यू करूया, जेणेकरून ना सगळ्या काही गोष्टी ना व्यवस्थितरित्या घडतील असं मला वाटतं. म्हणजे मला सुद्धा वाटतंय की तिला खूप जास्त त्रास होतो, एक नवरा म्हणून मी समजतोय, पण मी तरी कसं जाऊन तिथे व्यक्त होऊ. आपण सुद्धा या सगळ्याचा चांगल्याचाच विचार करतोय ना, आपण सुद्धा म्हणतोय की हे सगळं काही व्यवस्थित होऊ दे, म्हणून तर आपले प्रयत्न सुरू आहेत, मग आपण असं कसं करणार आहे. मला तर ना वाईट वाटते तिला इतक्या सगळ्याचा त्रास होतोय, पण आपण थोडे दिवस का होईना थांबायला हवं. तर दुसरीकडे मात्र प्रतिमा सुद्धा समजावत असते आणि ती म्हणत असते की अगं सायली, जे काही चाललेलं आहे ते कळतंय, एकदम विचित्र आहे, पण याचा शेवट तर गोड होईलच ना, हे मला माहिती आहे. असं म्हटल्यावर सायली लगेच म्हणते शेवट
कसा गोड होणार आहे? म्हणजे प्रतिमा तर तुला म्हणायचं काय मला कळलं नाही. प्रतिमा आता म्हणते, अगं शेवट गोड म्हणजे मला असं म्हणायचं आहे ना की बघ आता काय ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या एकदम विचित्र घडतात, बरोबर की नाही? मग त्याच गोष्टी जर व्यवस्थितपणे घडल्या तर त्यावर आपण बंधन लादू शकतो. म्हणजे कसं, आता अस्मिता जी आहे ती असं वागते, त्याला कारण काय हे प्रताप, पण अस्मिता प्रेग्नंट आहे म्हणून ना अस्मिताचं बाळ आल्यावर सगळंच चांगलं होणार आहे असं काहीसं आता प्रतिमा जी आहे ती आता सायलीला समजावते. तेव्हा जाऊन सायलीला कळतं. दुसरीकडे मात्र प्रतिमा जी आहे ती सायलीला आधार देते आणि म्हणत असते की तू काळजी करू नकोस, यावेळेला मी कुठेही जाणार नाही आहे, मी तुझ्या सोबतच आहे, त्यामुळे तू काळजीच करायचं नाही, मी नेहमीच तुझ्या सोबत असणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता जी प्रिया असते ना तिला मात्र आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. त्याच वेळेला आता अश्विन तिला भरवत असतो. अश्विन ज्या वेळेला तिला भरवतो तेव्हा मात्र आता अश्विनला ती म्हणत असते की मला नको आहे. अश्विन म्हणतो की असं कसं चालेल, तुला तर खावंच लागणार आहे. अश्विनला ती म्हणते की नकोय मला, मी म्हटलं ना, कारण हे सारखं सारखं खाऊन आहे ना मला त्रास होतोय आणि मला ना तो त्रास नकोय. म्हणजे कसं, आता मी हे खाईन हो, पण मला तिथे जाऊन तर तेच खायचं आहे ना सारखं सारखं. म्हणजे जेलमधलं जेवण तुला माहिती आहे का, त्या साक्षीच्या बापाने इतका पैसा ओतलाय की साक्षी आता जेलमधून सुटणार आहे, पण माझं काय, मी तर अडकतेच आहे ना, मला 7 वर्ष आता तिकडे जाऊन तेच खायचे, मग आता तरी मी खाऊन का म्हणून हे सगळं हे करू. पण दुसरीकडे मात्र अश्विनला तिची काळजी वाटत असते. अश्विनला असं वाटत असतं की नाही, तिने ना खायला हवं, तिने 2 घास जरी पोटात टाकले ना तरी बरं वाटेल, असा आता विचार तो करत असतो. आता तिला सांगतो की थोडं तरी खाऊन घे, मी आहे ना, मी तुला सोडवेन, तू काळजी करू नको. पण तू कसं सोडवणार आहेस, मला माहिती आहे यातून काही माझी सुटका होणार नाही आहे, प्लीज काही कर, पण मला हे सगळं काही नको आहे असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगत असते ना तेव्हा मात्र अश्विन तिला म्हणत असतो की तुला सोडवायचंच आहे ना, मी प्रयत्न करतोय ना, तुला सोडवतो, पण आता ना हे खाऊन घे, उपाशी राहू नकोस, तू उपाशी राहिल्यामुळे हे सगळं झाले. दुसरीकडे आता प्रिया मनातल्या मनात विचार करते, निदान उपाशी राहिली 2 दिवस तर निदान या जेलच्या तरी बाहेर पडली आणि हॉस्पिटलमध्ये तरी आली, नाहीतर त्या जेलमध्येच त्या बंद खोलीतच इतके दिवस मी सडत होती. असाच आता कुठेतरी जो आहे तो प्रिया विचार करत असते. दुसरीकडे अश्विन मात्र तिला आता त्या हॉस्पिटलचं जेवण भरवत असतो. तर अश्विनने दिलेलं जेवण ते सुद्धा तिला नको असतं, पण अश्विन तिला जबरदस्ती करतो, त्यावर तिलाही खावंच लागतं. तर दुसरीकडे आता सगळीजण इथे डायनिंग टेबलवर जेवायला बसलेली असतात. त्याच वेळेला आता पुन्हा भांडणं करायचीच असतात ना, मग भांडणं करायला कारणं तर हवीच, मग ते कारण कसं शोधून काढायचं हे तर चांगलंच अस्मिताला माहिती असतं. म्हणून आता अस्मिता म्हणते, ही काय डाळ केलीस, डाळीत धड मीठही नाही आहे आणि काहीच नाही, जा जरा मीठ आण. तर सायली मीठ आणायला चाललेली असते, पण तिला जी आहे ती तिथे असणारी विमल जी आहे ती थांबवते आणि म्हणत असते की थांबा हां, मी आणते मीठ. तर इकडे असणारी अस्मिता म्हणते की का तिला जाता येत नाही का, ती आणून देईल ना मीठ. आणि त्यानंतर आता जे काही सुरू असतं ना इथे या असणाऱ्या अस्मिताचं त्याच्याकडे सगळीजणं पाहत असतात. कल्पनाला तर नुसता धक्काच बसत असतो की हिला नेमकं होतंय तरी काय, म्हणजेच कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम अशा विचित्र का अस्मिता करते आहे. तर अस्मिता म्हणते की माझं जेवायचा जितका चांगला मूड होता, पण या डाळीत धड मीठही नाही, काय बोलावं आता, असं बोलून तिनं आता मीठ मागितलेलं असतं. तर सायली म्हणते की हो हो अस्मिता ताई, मी मीठ आणून देते. तर मीठ आणून द्यायचं झालं तर मीठ आणायला गेलेली जी सायली असते ती आता मीठ देत असताना ते सगळं जे मीठ असतं ना ते जास्तीचं मीठ तिच्या ताटात पडतं. त्यामुळे आता जी अस्मिता असते ती खूप जास्त पुन्हा एकदा भडकते. अस्मिता म्हणते की खरंच ना, म्हणजे मला सुखाने जीव द्यायचं नाही हे सुद्धा आता ठरवलेलं आहे. तर या मुलीने काय चाललंय काय, तर प्रतापसुद्धा म्हणत असतात की अगं सायली जरा नीट कर ना, असं का करतेस तू, दुपारी सुद्धा तसंच केलं, आता सुद्धा तसंच, माझ्या मुलीला जीवच द्यायचं नाही एका थोड्या घरात, सांग मला तसं, असं बोलून प्रताप चिडत असतात. दुसरीकडे कल्पना जी असते ती मात्र त्या डाळीची चव घेते. जेव्हा आता कल्पना ती डाळीची चव चाकते ना तेव्हा कल्पनाला तर ती डाळ खूप जास्त आवडते. कल्पना म्हणते ही डाळ तर योग्य आहे, मीठ सुद्धा योग्य आहे, मग काय ग अस्मिता, तुला काय प्रॉब्लेम आहे, असं बोलून आता अस्मितावर इथे मात्र कल्पना चिडलेली असते. पण जेव्हा आता कल्पना ह्या सगळ्यामुळे चिडलेली असते तेव्हा मात्र खरं तर सायली जी आहे ती म्हणते की नाही आई थांबा, त्यांना जर ती डाळ आवडत नसेल ना तर मी त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवते. अस्मिता म्हणते आता म्हणजे तू जोपर्यंत दुसरं काही बनवत नाही तोपर्यंत का मी उपाशी राहायचे, काही चाललंय का याला, घरात मला ना काहीच भेटत नाही टायमिंगवर, एवढी भूक लागली, मी 2 जीवांची आहे, पण काय पडली का कोणाला, असं बोलून अस्मिता मुद्दामून त्रास देत असते. दुसरीकडे आता नागोबा आणि महिपत दोघंही जण मस्तपैकी दारू पीत बसलेले असतात. दारूच्या नशेत महिपतला म्हणत असतो की काय ना एकदम भारी झालं, म्हणजेच मी खून केला हे अजूनही कोणाला कळलेलं नाहीये, पण त्या मधुभाऊला जे काही मारले ना त्याला तब्बल 7-8 दिवस तरी होत आलेत, पण नशीब
कोणाला अजून या सगळ्याबद्दल कळलेलं नाही आहे, मी किती भारी आहे ना. त्याच वेळेला आता इकडे मात्र असणारा जो नागराज असतो तो म्हणत असतो की तू काम उत्तमच केलंयस रे. पण दुसरीकडे मात्र आता नागोबाच्या लक्षात येतं की त्यानं जो सुरा दिला होता त्या सुरावरच्या तो विचारतो की तुम्ही त्या सुरावर जे लागलेले डाग होते ते फुसले ना, म्हणजे माझ्या हाताच्या ठसे. तर महिपत म्हणतो काय नागराज शेठ, इतका विश्वास नाही का? तुम्ही आपल्याला काम देणार तर आपण करणार नाही का? तुमच्या समोर तर त्याला म्हटलं ना त्याच्यावर ॲसिड टाक आणि सगळं काही मिटव, मग सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, काळजीच करू नका. असं बोलून आता ती बाजू तो सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतो. नागोबाला विश्वास बसायला पाहिजे यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आता सगळ्या काही महिपत करत असतो आणि त्यामुळेच आता महिपतने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळेच आता मात्र नागोबासुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतो. दुसरीकडे आता सायलीनं लगेच शिकरण करायला घेतलेलं असतं, कारण तिला असं वाटत असतं की माझ्यामुळे ना कोणीही उपाशी राहायला नको आणि म्हणूनच खास करून तिनं शिकरणाचा मेनू करायचं ठरवलेलं असतं. ज्यावेळेला ती सगळं काही बनवत असते तेव्हा मात्र आता लक्ष असतं ते म्हणजे इथे असणाऱ्या अर्जुन जो आहे तो विचार करतो की चला सायलीला त्रास देतो याचा अर्थ सायली जी आहे ती योग्य ट्रॅकला आहे, आपण जे काही ठरवलं आहे ते एकदम परफेक्ट होणार आहे या विचारातसुद्धा आता अर्जुन असतो. तर इकडे मात्र आता सायलीने ते शिकरण बनवून आणलेलं असतं, पण हे तरीसुद्धा अस्मिता कुठे धड खाणार आहे. अस्मिता त्यामध्ये सुद्धा आता लगेचच नावं ठेवायला सुरुवात करते आणि म्हणत असते की काय हे आता माझा मूडच गेलाय जेवायचा, जेवढं काही ठरवलं होतं ना ते सगळं काही आता माझ्याकडून निसटून गेलेलं आहे, मला ना खरंच ना वैताग आलाय रे या सगळ्याचा. असं बोलून ती आता चिडत असते, मला जेवणच नकोय आणि असं उठून बोलून ती आता चाललेली असते. आणि ती जेव्हा तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता तिच्याकडे सगळीजणं पाहत राहतात. तर दुसरीकडे मात्र सायलीला खूप जास्त वाईट वाटतं की अस्मिता 2 जीवांची आहे आणि तिनं आता काहीच खाल्लेलं नाही. हे जेव्हा आता कळतं ना तेव्हा मात्र आता खूप जास्त वाईट तिला वाटत असतं. तर इकडे मात्र आता प्रताप म्हणतात की माझ्या मुलीने काही खाल्लं नाही, मग आता मला सुद्धा काही खायचं नाहीये, मीही जातो उठून, माझी मुलगी उपाशी तर मी तरी खाऊन काय उपयोग आहे. असं बोलून आता ते तिकडनं उठत असतात आणि जेव्हा ते उठत असतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन सुद्धा म्हणतो की मला सुद्धा जेवायचं नाहीये, माझा सुद्धा मूड ऑफ झालेला आहे. आणि असं बोलूनच तो सुद्धा आता उठत असतो, पण सायली त्या दोघांनाही शपथ घालते आणि म्हणत असते की तुम्ही सगळीजण जे जेवणावरनं उठून जाणार असाल ना तर मला ही गोष्ट आवडणार नाहीये आणि मग मी सुद्धा व्यवस्थित डिसाइडेड करेल आणि मी सुद्धा तब्बल 3 दिवस जेवणार नाही आहे, कारण मी आता म्हटलंय की अस्मिताताई जेवल्या नाही त्याची शिक्षा तर मी घेणार आहे, म्हणजे मी 1 दिवस जेवणार नाहीये, पण तुम्ही सगळेजण उठलात ना जेवणावर ना तर मी 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग करेन असं देखील आता तिनं सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते तेव्हा मात्र आता प्रताप आणि अर्जुन गुपचूपपणे तिथेच जेवायला बसतात, कारण आता सायलीने त्यांची दुखरी नसच दाबलेली असते आणि त्यामुळे मात्र आता ते तिथे बसून जेवायला तयार झालेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जी कल्पना असते ती सुद्धा तिथे बसून जेवते. तर सायली जी आहे ती म्हणत असते की मला कळतंय की माझ्यामुळे सगळ्यांना तुम्हाला त्रास होतोय, पण मी तरी काय करू, पण काही झालं तरी हा त्रास कमी मी करण्याचा प्रयत्न करेन, पुन्हा अस्मिताताई अशा दुखावणार नाहीत, त्यांना काय हवंय काय नको हे आधी मी त्यांना विचारेन, मगच स्वयंपाकाला सुरुवात करेन असं देखील आता सायली जी आहे ती म्हणत असते. सायलीचं दुःख प्रतिमाला कळत असतं, तर आता प्रतिमासुद्धा सायलीकडे पाहत असते, कारण सायलीला काही झालं तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास ना खरं तर प्रतिमाला होत असतो आणि प्रतिमा जी आहे ती एकटक आता सायलीकडे पाहत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं प्रताप जे असतात ते सुद्धा आता सायलीकडला बोलत असतात की तू काहीच खाणार नाहीस का. तर सायली म्हणते की नाही, मी तर ठरवलं आहे की मला काहीच नको, कारण माझ्यामुळे जर घरात इतरांना त्रास होत असेल ना तर मी तरी कशी खाऊ, म्हणजे माझ्यामुळे जर अस्मिताताई उपाशा राहणार असतील तर माझ्या घशाखाली आता एकही घास जाणार नाही असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. कल्पनाला मात्र आता या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतो असतो, म्हणजे कल्पना जी आहे ना तिने असा विचार स्वप्नातही केला नव्हता की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील, पण ज्या पद्धतीने या गोष्टी घडत असतात ना त्या एकदमच विचित्र पद्धतीने घडत असतात. इकडे मात्र अर्जुन खुश असतो, कारण त्याने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या वर्क होताना त्याला दिसत असतात. तर इकडे मात्र आता नागोबा आणि महिपत दारू पित असतात. तेवढ्यातच आता फोन आलेला असतो महिपतच्या फोनवर या साक्षीचा फोन वाजल्याबरोबर नागोबा म्हणतो अच्छा, म्हणजे यावेळेला सुद्धा तुम्ही फोन अरेंज केलाय तर तिथे, म्हणजे
म्हणजे तिकडनं साक्षी तुम्हाला एक एक खबर त्याला फोन करत असते, तर मग आपल्या मुलगीसोबत आपलं बोलणं नाही झालं तर कसं होईल, म्हणूनच मी तिला तिथं मोबाईल अरेंज करून दिला आहे. तर दुसरीकडे साक्षी जी आहे ती भडकलेली असते. तर त्याच वेळेला इकडनं महिपत जे आहेत ते म्हणत असतात की बाया, मला कळतं आहे तुला लवकरात लवकर सोडवायचं आहे, मी करतोय ग प्रयत्न, तू काळजी करू नकोस, असं बोलून ते आता तिला शांत करत असतात. पण इकडे मात्र आता साक्षी म्हणत असते की तुम्ही मला सोडवायच्या आधी ना ती प्रियाच इकडनं सुटलेली आहे. प्रिया सुटली कशी काय, कसं काय शक्य आहे, असं आता तिला महिपत विचारत असतो. महिपत विचारल्याबरोबर साक्षी सांगत असते की तिनं 2 दिवस काही खाल्लं नव्हतं आणि तिनं त्यानंतर चक्कर आली, चक्कर येऊन ती तिथे पडली. त्याबरोबर तिचा नवरा इथे आला आणि तिला हॉस्पिटलाइज केलं आहे. मग काय, ती घटना बाहेरच पडली ना, आजाराचं कारण दिलंय तिने फक्त, असं काहीसं आता इथे मात्र जी साक्षी आहे ती महिपतला सांगू लागते. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा महिपतला समजतात ना, तेव्हा महिपत मात्र आता डोक्याला हातच लावून घेतो. पण तो म्हणतो की तू काळजी करू नकोस, तू जेलमधून बाहेर येशील आणि ती पुन्हा जेलमध्ये जाईल याची तयारी मी करतो, तू काळजीच करू नको, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या गोष्टी जेव्हा आता तो म्हणतो ना, तेव्हा मात्र आता जी काही साक्षी असते ती म्हणत असते की काही करा पण लवकरात लवकर करा, कारण ना इथे मला जास्त दिवस राहायचं नाही आहे, असं देखील ती रागारागात बोलत असते. त्यावर महिपत तिला शांत करत असतात आणि फोन ठेवतात. तर दुसरीकडे मात्र नागोबा विचारतो की काय झालं आहे. तर नागोबाला आता चिचुंद्री ना 1 नंबरची शाणी आहे, त्या जेलमधनं सुटायचा सुद्धा असा काही जो प्रयत्न केला आहे ना, त्यामुळे ती आता हॉस्पिटलमध्ये आहे. पण तिला काही बाहेर मी सुखानं जगू देणार नाही, तिची कशी वाट लावायची, तिला कसा विल्हेवाट लावायचा ना हे मला माहिती आहे, तिला पुन्हा मी जेलमध्ये पाठवणार आहे, असं देखील आता जे महिपत असतात ते मात्र आता नागोबाला बोलत असतात. नागोबा म्हणत असतो की जे काही कराल ना ते एकदम सावधपणे करा, कारण ती चिचुंद्री सुद्धा तितकेच पोचलेली आहे, असं देखील ते म्हणत असतात. दुसरीकडे मात्र आता प्रतिमा जी आहे ती सायलीला समजावत असते आणि सायलीला म्हणत असते की सायली, उगा जेवणावर राग काढू नको, उपाशी राहू नको, थोडं खाऊन घे. पण सायली म्हणत असते की नाही प्रतिमा, त्या मी कसं खाऊ, कारण माझ्यामुळे जर अस्मिताताई उपाशी असतील तर ते मला आवडणार नाही आणि त्यामुळेच मला काही सुद्धा नकोय, असं देखील आता इकडे असणाऱ्या सायलीने म्हटलेलं असतं. पण प्रतिमा आता तिला समजावत असते अशी उपाशी राहू नकोस, कारण तू ऑलरेडी खूप जास्त टेन्शनमध्ये आहेस आणि या सगळ्याचा जास्त विचार करशील तर अजून तुला टेन्शन येईल, त्यापेक्षा 2 घास का होईना खाऊन घे. पण नाही, सायली आता प्रतिमा त्याचं सुद्धा ऐकत नसते. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं काही न वरून अर्जुन आणि प्रताप पाहत असतात. तर दुसरीकडे प्रताप जे असतात ते म्हणत असतात की बघितलं का, बिचारी माझी मुलगी माझ्यामुळे उपाशी राहिली, मला आवडत नाही आहे रे हे, मी ना आता जातो आणि तिला सांगतो की जेवून घे, काही झालं तरी तिला आपले प्लॅन आता मला सांगावंच लागेल, ती जर अशी उपाशी राहणार असेल ना तर ते मला चालणार नाही. तर दुसरीकडे मात्र अर्जुन जो आहे तो मात्र थांबवतो आणि म्हणतो की बाबा, असं कसं मी माझ्या बायकोला उपाशी ठेवेन, तुम्ही असा कसा विचार करू शकता, मी करतो काहीतरी, थांबा मी जातो. आणि असं बोलून तो खाली उतरतच असतो. तेवढ्यातच त्याला कल्पना तिथे दिसते. कल्पना तिथे दिसल्याबरोबर अर्जुन पुन्हा मागे येतो आणि म्हणतो की थांबा, आई आली तिथे. आणि त्याच वेळेला आता कल्पना जी आहे ती सुद्धा आता जेवणाचं ताट वाढत असते आणि म्हणत असते की प्रतिमा, या मुलीला जेवून घ्यायला सांग, मला माहिती आहे जे काही झालं मग अशी डायनिंग टेबलवर त्यामध्ये हिची काही चूक नाही आहे, सगळी चूक जर आहे तर ती अस्मिताची आहे आणि त्या चुकीमुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, उपाशी राहायचं नाही, त्यामुळे हिला आता निमूटपणे जेवायला सांग, असं देखील कल्पना जी आहे ती प्रतिमाला सायलीकडे बोट दाखवून बोलत असते. त्यामुळे सायली जी आहे ती सुद्धा खूप जास्त खुश होते. सायली जी आहे ती आता कल्पनाकडे बघत असते, तिला खूप जास्त आनंद झालेला असतो, ती शब्दात सुद्धा तो आनंद व्यक्त करू शकत नसते. तर दुसरीकडे मात्र ती प्रतिमाकडे पाहत असते. प्रतिमा सुद्धा आता मनातल्या मनात विचार करते की जे काही घडतंय ते चांगल्यासाठी घडतंय आणि खरंच यातून काहीतरी व्यवस्थित असा उपाय निघणार आहे असं तिला वाटत असतं. तर पुढील भागात माहिती पडतं की अर्जुन जो आहे त्याला आता डेटवर जायचं असतं, म्हणून त्याने सायलीला तयार केलेलं असतं. पण अस्मिता या डेटमध्ये खो घालायचं काम करत असते. अस्मिता म्हणत असते की नाही नाही, मी यांना कुठेही पाठवणार नाही, तू नाही जायचं म्हणजे नाही जायचं, घरात थांबायचं. आणि त्याच वेळेला अर्जुन एकाकडनं हात खेचत असतो, दुसरीकडनं अस्मिता हात खेचत असते आणि त्यामुळे सायली जी आहे ना ती मधल्यामध्ये अडकते. तर इकडे मात्र कल्पना म्हणत असते की घरातली बरीच कामं झालेली आहेत, सगळी तयारीसुद्धा होत आलेली आहे, तर अर्जुन तुझ्या बायकोला तुला डेट का कुठे घेऊन जायचं आहे ना तिथे घेऊन जाऊ शकतोस तू. अस्मिता मात्र तोंड पाडून राहते. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप हे तर खुश होतात की कल्पने या सगळ्यासाठी परवानगी दिली आहे हे बघूनच प्रताप यांना आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे जेव्हा सायलीच्या सुद्धा लक्षात येतं की आपल्याला डेटवर म्हणजेच बाहेर जायला जर आईने परवानगी दिली आहे की त्यापेक्षा साधं काहीच नाही आहे आणि म्हणूनच ती आता अर्जुनचा हात सोडते. अर्जुनला असं वाटतं की सायली खुश झाली आणि आपल्यासोबत बाहेर येईल, पण तिने तिथेच अर्जुनचा हात सोडलेला असतो आणि ती
धावत कल्पनाकडे जाते आणि कल्पनाच्या गालाला जाऊन ती किस करते. कल्पना सुद्धा आता सायलीकडे पाहतच राहते. ती सुद्धा बघत असते आणि म्हणत असते की हे काय. परंतु हे सगळं बघून ना इथे असणाऱ्या प्रताप, त्यासोबत अर्जुन आणि त्या इथे असणाऱ्या प्रतिमाला सुद्धा खूप मोठा धक्काच बसतो. सगळीजण आता सायलीकडे पाहून हसत असतात, कारण सायलीने एकदम भारीच काम केलेलं असतं. दुसरीकडे आता सगळीजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असताना अश्विन तिथे येतो आणि अश्विन तिथे आल्यानंतर तो बोलतो मी फ्रेश होतोय आणि पुन्हा हॉस्पिटलला जायला निघतोय, माझ्यासाठी टिफिन तयार करा. तर टिफिन मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच पाठवते असं सायली म्हणते. पण दुसरीकडे मात्र आता अश्विन जो आहे तो म्हणतो की मला माझ्यासाठी टिफिन नको आहे, तर मला तन्वीसाठी टिफिन हवा आहे. तन्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यासाठी मी टिफिन मागतोय. तर दुसरीकडे सायली मात्र आता स्पष्ट सांगते की ज्या मुलीने या घरामध्ये नेहमीच विष कालवलं आहे त्या मुलीला या घरचं जेवण कधीही मिळणार नाही. ती जर या खाल्लेल्या मिठाला जागली नाही तर तिला या घरात एकही अन्न या घरातून जाणार नाही आहे, भले तिला काही झालेलं असलं तरी सुद्धा. असं देखील आता जी सायली आहे ते ठणकावूनच अश्विनला सांगते. अश्विनला मात्र आता या गोष्टीचा खूप जास्त राग येतो. अश्विन जो आहे तो रागातच आता सायलीकडे पाहत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.